चला मॅच सुरू झाल्या. क्या बात आहे. पहिला चेंडू आपण पाहू शकतो. पंच दर्शवतात की पहिला चेंडू एक बाउन्सर म्हणूनच एक पंचाने तिकडनं इशारा दिलाय. यस, कोणाकडनं रिव्ह्यू? बॅटिंग साइड कडनं वाईट साठी. येस अंपायर, इट इज अ वाईट बॉल. रिव्ह्यू रिटर्न झालाय. पहिला चेंडू टाकला जाईल. हवेमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलक जर पाहिला तर या 2 धावेनं पुढे सरकेल. धावफलकात धावा जातील त्या 3. पहिला चेंडू आपण जर पाहिला एक्स्ट्राच्या रूपाने धावा दिल्या होत्या. धावफलक 3 वरती गेलेला बघायला मिळतोय. 2 षटकांचा हा मॅच आहे. 2 षटकांच्या मॅच मध्ये दरम्यान निर्धाव चेंडूची समाप्ती. कमबॅक केलाय या चेंडूवरती. 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. सध्या तरी आपण पाहू शकता की एक चांगली सुरुवात झालेली आहे. हवेमध्ये चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मी घेतो पाणी, तू इकडे आलास का? मी पाणी घेतो, टेन्शन घेऊ नको. साई कृपा राजावळी आणि आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी ए दोन्ही संघांच्या कर्णधारांना या ठिकाणी लगेच रिपोर्ट करायचा आहे. ही 2 षटकं पूर्ण होण्याच्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित असायला हवं. साई कृपा स्पोर्ट्स राजावळी आणि आई मरुदेवी राजावळी ए या संघांना विनंती असेल. एच लागला होता, इनसाइड एच लागला आणि चेंडू थोडासा दिशा बदलली होती. मात्र एकदा पूर्ण होत्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातात. धावसंख्या झाली 11. चेंडू लागून झाले ते 4. तर चला आपण यानंतर आवाज ऐकूया गुरुनाथ तांडेल यांचा. तोपर्यंत या चेंडू पुरता नक्कीच बघायला मिळत आहे की झेल मात्र सुटलेला आहे. टेक द कॅच अँड विन द मॅच. हॅलो. ज्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, ज्यांची चांगली फलंदाजी, या मॅच मध्ये ज्या संघाची चांगली बॉलिंग, त्यांचा मात्र विजय निश्चित होईल. कारण क्रिकेटमध्ये या 3 बाजू फार महत्वाच्या आहेत. जाऊया गुरुनाथ तांडेल यांच्याकडे. थँक्यू सागरजी माली सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा. आपण बघतोय आई मरुदेवी राजावळी बी आयोजित हितेश मूर्ती चषक 2025 हा महासंग्राम. धावसंख्या 14. बघा या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामधला 3रा सामना आपण बघतोय. जगदंब स्पोर्ट पिंपरीपाडा वर्सेस साईना स्पोर्ट नवीनपाडा असे 2 संघ बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय विजयी संघांमध्ये हा सामना होतोय. आई जगदंब स्पोर्ट पिंपरीपाडा संघाचा विचार करायला गेला तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला या सीझन मधला सर्वोत्तम संघ आहे हा. आणि नवीनपाडा संघाचा जर विचार करायला गेला तर मागच्या वर्षामध्ये या संघाने बघूया पहिला चेंडू आहे दुसऱ्या षटकामधला. चांगला चेंडू होता. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 8. 2 षटकाचा सामना असेल याच्याकडे लक्ष देताना बघा शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली जाते. संजय धिंडा याला आपण बघतोय स्ट्राईक साइडवर. तर गावदेवी स्पोर्ट्स सिलोत्तर आयोजित
जी स्पर्धा झाली होती मागच्या वर्षी पोमनच्या मैदानामध्ये, त्यामध्ये पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावणारा हा नवीन पाडा संघ आहे. आणि जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाचा जर विचार करायला गेला तर या सीझन मधला सर्वोत्तम चांगला संघ मानला जातोय तो म्हणजे जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघ. बघा धावचीच्या रूपाने हा गडी बाद झालेला आहे. शेवटचं षटक चालू आहे या इनिंगचं, त्यामुळं साई कृपा स्पोर्ट्स राजावली आणि आई मरुदेवी राजावली ए या दोन्ही संघांनी टॉस बॉक्स मध्ये आपले कर्णधार पाठवून द्यायचे आहेत. पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पंच घोषित करतात की हा वाईड चेंडू असेल. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 19 धावा. अतुल सुरुंग याचा विचार करायला गेला तर खरोखरच नंबर 1च्या रँकिंग मध्ये आहे हा खेळाडू. यापुढचा चेंडू आता मात्र चांगलाच चेंडू असेल. बघा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशननी जी सूची जाहीर केलेली आहे मला वाटते रिव्ह्यू घेण्यात येतोय वाईड साठी. 10 बेस्ट बॉलर मध्ये आपण याचं नाव बघितलं ना अतुल सुरुंग तर 53 इनिंग मध्ये 62 विकेट ज्याच्या नावावर आहेत तोच फलंदाज आपण आता मैदानाच्या आतमध्ये बघतोय. बघा फेअर डिलिव्हरी असेल, चांगला चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली फलंदाजी आहे. नावसंख्या 19 धावा झाले. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. दुसऱ्या षटकामधले 3 चेंडू टाकून झालेले आहेत. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क राईट मोवर विकेटचा वॉर्डर डिलिव्हरी. बघा ऑफ टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हटलं होतं की मागच्या सीझन मध्ये जी स्पर्धा झाली होती गावदेवी स्पोर्ट सिलोतर संघाने ती आयोजित केलेली होती त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणारा हा संघ आहे. म्हणजे चांगला संघ आहे हा सुद्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला. आणि या वर्षाच्या सीझन मध्ये जर विचार करायला गेला तर जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा हा संघ खूप फॉर्म मध्ये आहे. बघा या पुढचा चेंडू आपण बघतोय मिडॉनच्या दिशेला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. तर ती या वर्षी सुद्धा आपल्याला अपडेट येते की नवीन पाडा संघाने एक पारितोषिक पटकावलेलं आहे. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावलेली आहे. चला काही चेंडू शिल्लक आहेत. किती चेंडू शिल्लक आहेत? 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येत एकच चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 20 धावा ह्या धावफलकावर लागल्यात. दोन्ही कर्णधार अजून आलेले नाहीयेत. लक्षात असू द्या इनिंग ब्रेकच्या अगोदर या ठिकाणी टॉस करणं गरजेचं आहे अन्यथा टॉस हा ऑफलाईन केला जाईल. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल की काय. धीरज थिंडा हा फलंदाज बघतोय नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी गेलाय. बघा धावा कमी झालेल्या आहेत या षटकामध्ये. मी तर म्हणेन खूपच धावा कमी झालेल्या आहेत 20 धावा. परंतु आपण विचार केला जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाची गोलंदाजी चांगली आहे. मी अगोदरच सांगितलेलं होतं की अतुल सुरुंग 53 इनिंग मध्ये बघा 62 विकेट ज्याच्या नावावर आहेत असा गोलंदाज जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाच्या इनिंग मध्ये आहे. म्हणजे नक्कीच ज्यावेळी गोलंदाजी करायला येईल फिल्डिंग करायला येईल त्यावेळी त्या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचा चेंडू या इनिंग मधला चांगला चेंडू होता. बघा लेग स्टिकच्या वरून गेलाय चेंडू. पंच इशारा करतात. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 20 आणि 21 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी साईनाथ स्पोर्ट नवीन पाडा संघाला. चला कृपया आम्ही पुन्हा सांगतोय तुम्हाला की टॉस साठी दोन्ही जवळचेच संघ आहेत तरी सुद्धा आपण या ठिकाणी अजून उपस्थित झालेला नाही आहात. कृपया विनंती असेल साई कृपा राजावली आणि मारुदेवी स्पोर्ट्स राजावली ए या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आम्ही टॉस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतोय.
चौकामधी सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी चौकामधी DJ Web in the mix. थँक्यू डीजे आई मर्दवी राजावळी आणि साई कृपा राजावळी दोन संघाचे कर्णधार लगेच टॉस बॉक्स मध्ये या. चला साई कृपा राजावली आई मरुदेवी राजावली संघाचे कर्णधार लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. बघा विजयी संघामध्ये हा सामना होतोय म्हणजे आजच्या दिवसातला तिसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. साईनाथ नवीन पाडा वर्सेस जगदम स्पोर्ट पेंढरी पाडा यांच्यामध्ये हा सामना होतोय. 12 चेंडूमध्ये 21 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे सामना जिंकण्यासाठी. अतुल सुरुंग हा गोलंदाज बघतोय आपण गोलंदाजी मार्कवर. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन च्या बेस्ट बॉलर मधला नंबर 1 च्या रँकिंग वर असलेला हा गोलंदाज सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अविनाश आणि समीर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अविनाश किनी आणि समीर मोरे दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. अतुल सुरुंग पहिल्या षटकातला पहिला चेंडू 12 चेंडूमध्ये 21 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू चांगला चेंडू बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावा लागेल. अविनाश याच्या बॅट मधून आलेला हा एक धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अतुल सुरुंग. या पुढचा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. चेंडू पडल्यानंतर सर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. बघा धावा जरी कमी असल्या तरी गोलंदाजी चांगली आहे आणि त्या चांगल्या गोलंदाजीचा सामना करावा लागेल. इथे समीर मोरे याला बघतो आपण स्ट्राईकच्या एंडवर. एक चांगली सलामीची जोडी आहे. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. परत पुन्हा एकदा या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट मार्क विकेटचा मारा. या पुढचा चेंडू कट करून काय खेळलेला चेंडू बघा. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धावेसाठी जात आहेत दोन्ही खेळाडू. मिसफील्ड झाली आणि 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. समीर आणि अविनाश या 2 धावेने संघाची धावसंख्या 3 धावा. बघा एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना बघतोय. सरासरी मेंटेन करायची आहे ती म्हणजे 10.50च्या सरासरीने या धावा जमाव्या लागतील. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आलेल्या आहेत. अतुल सुरुंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या मधून चेंडू सीमारेषेकडे येतोय. एक ओहो मिसफील्ड झाली होती परंतु बघा चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आपल्याला. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बघा एकच धाव आलेले आहे. अविनाश स्ट्राईकच्या एंडवर. नक्की स्ट्राईक आपल्या जवळ ठेवलेली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल परंतु ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता चेंडू. लगभग यॉर करण्याचा प्रयत्न. बघा चेंडू येतोय मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावा लागेल. काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. 5 चेंडूमध्ये 5 धावा. 21 धावांचा लक्ष्य आहे परंतु चांगली गोलंदाजी. अतुल सुरुंग आपल्या पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू येतोय तो म्हणजे लॉगांच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव आलेले आहे. काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक पहिले संपते आणि पहिल्या षटकामध्ये 21 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 6 चेंडू
6 चेंडू मध्ये 15 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. धीरज ढिंडा गोलंदाजी मार्कवर येतोय. या गोलंदाजाचा विचार करायला गेला तर खरोखर हा सुद्धा गोलंदाज आपण बघतोय 3ऱ्या नंबरच्या रँकिंगवर आहे. बघा 44 मॅच मध्ये 48 विकेट आहेत या गोलंदाजाच्या नावावर. आणि हे दोन्ही गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. आणि जो क्रिकेटचा अनुभव तो अनुभव यावेळी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. खरोखरच अतुल आणि आता मात्र धीरज. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये धावा असतील त्या म्हणजे 15 धावा. बघा मोठा फटका खेळावा लागेल इथे. मोठ्या फटक्याची गरज आहे. समीर आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. लेग साईडला गेला होता चेंडू आणि या चेंडूवर एकच धाव घेतली. अविनाश किनी याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अविनाश किनी याला बघतोय आपण यावेळी स्ट्राईकच्या एंडवर येतोय. धावसंख्या 7 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू आणि 14 धावेची गरज. 5 चेंडू 14 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. मागच्या सामन्यामध्ये जर विचार करायला गेला तर 27 धावाची गरज होती बाबोले संघाला. परंतु मला वाटते 3 धावेने तो सामना गमावला होता बाबोले संघाने. यावेळी समीकरण वेगळं आहे. 5 चेंडू 14 धावेची गरज. सामोरे संघ आपण बघतोय नवीन पडा राणगाव संघ. धीरज ढिंडा गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या चेंडूवर 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 9. 4 चेंडू 12 धावेची गरज. बघा अविनाश हा स्ट्राईकच्या एंडवर आहे आणि अविनाश याला स्वतःवर भरोसा आहे. बघा मोठा फटका येईल की काय या चेंडूवर. या पुढचा चेंडू बघा मोठा फटका खेळलाय. बॉल जातो लॉग ऑफच्या वरून सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. 3 चेंडू आणि आता मात्र 6 धावेची गरज. बघा अविनाश यांनी स्ट्राईक आपल्या जवळ ठेवली होती आणि नक्कीच वाटलं होतं की मोठा फटका येईल की काय आणि तो फटका आलाय. पुढचा चेंडू वॉर्ड शॉट परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काय फटका खेळला होता बघा. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला गेला होता पण तो क्षेत्ररक्षकाला निवडलं. बघा धाव घेतलेली नाही. अविनाश यांनी स्ट्राईक स्वतः जवळच ठेवलेले आहे. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. सॉरी 2 चेंडू आणि 6 धावेची गरज. बघा काय सामना घडतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 6 धावेची गरज. वाईट चेंडू असेल. बघा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर ठेवलेला हा चेंडू. हा आहे क्रिकेटचा दबाव. हा आहे मैदानाच्या आतमध्ये दबाव. हा आहे हितेश मूर्ती चषक 2025 चा दबाव. 2 चेंडू आणि आता मात्र 5 धावेची गरज. अविनाश याला बघतोय आपण. ओहो पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट निर्माण होताना. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावेची गरज.
एक चेंडू आणि 5 धावेची गरज. चांगला चेंडू बघा. डॉट डिलिव्हरी. अशा प्रकारे ह्या सामन्यामध्ये विजय मला वाटते रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघा अजूनपर्यंत सामना संपलेला नाही. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजे जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाने.